नमस्कार, माझं नाव आहे समीज गुढे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे. होय, कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की सर, लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी जे आहे करण्यासाठी त्यांच्या आधार कार्ड सोबत त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या नवऱ्यांचंच म्हणजेच त्यांच्या हस्बंडचं दुसऱ्या ओटीपी साठी जे आहे व्हेरिफिकेशन मागत आहे. तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी घेऊन आलेलो आहे आणि आनंदाची बातमी. होय लाडक्या बहिणींनो, बघा, महाराष्ट्र शासनाने म्हणजेच बाल विकास महिला अधिकारी कोण तर आपले आदितीताई तटकरे यांनी जे सांगितलेलं आहे, मी स्वतः जे आहे चेक केलं की त्यांनी जे आहे ज्या महिलांना म्हणजे जे महिला विधवा आहे, परिपक्व आहे किंवा ज्या महिलांना वडील नाही आहे आणि ज्या महिलांना नवरा सुद्धा नाही आहे, त्या महिलांनी जे आहे आधार क्रमांक नेमका कोणाचा टाकावं त्याच्यासाठी मोठी अपडेट दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण याच्याबद्दल जे आहे तुम्हाला सविस्तर नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, तुम्ही ज्या वेबसाईटवर येताना ladkibhin.maharashtra.co.in ह्या लिंक जे आहे मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिंक देतो आणि ह्या लिंकवर गेल्यानंतर जे आहे तुम्हाला बघा असं पेज ओपन होणार. तिथे जे आहे ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं पेज दिसेल मोबाईल मध्ये. तुम्हाला जे आहे कम्प्युटरची पण आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला जे आहे लॅपटॉपची पण गरज नाही. तुम्ही स्वतः घर बसल्या करू शकता. ई-केवायसी जे आहे सध्या रात्रीला करा, म्हणजेच रात्री 3 वाजता ते 4 वाजता ह्या दरम्यान ई-केवायसी सुरळीत होत आहे. मी स्वतः ई-केवायसी केलेली आहे आणि तुम्हाला प्रूफ सहित दाखवत आहे. जे लाडक्या बहिणी दिवसा ई-केवायसी करत आहे त्यांना प्रॉब्लेम जात आहे. ज्या लाडक्या बहिणींचं सगळं व्यवस्थित आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, मी सर्व माहिती सांगतो की ज्या महिलांचं जे आहे हस्बंड जिवंत आहे, ज्या महिलांना जे आहे नवरा आहे किंवा वडील आहे, त्या लाडक्या बहिणींचा काही प्रश्न नाही आहे. त्यांनी जे आहे त्यांचं आधार कार्ड, त्याच्यानंतर वडील किंवा पती यांचं आधार कार्ड जे आहे टाकू शकता. पण सगळ्यात महत्वाची जी आहे अपडेट आता मी तुम्हाला देतो. लाडक्या बहिणींनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला, हा फॉर्म तुम्ही एकतर अंगणवाडी सेविकेजवळ भरला किंवा स्वतः भरला असेल किंवा सायबर कॅफे जवळ, तर फॉर्म भरताना जे आहे तुम्हाला तिथे विचारण्यात आलं होतं की तुम्ही अविवाहित आहे की विवाहित आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आपल्या चॅनलवर जे आहे अत्यंत महत्वाची मी माहिती देत आहो. कोणत्याच चॅनलवर ही माहिती देण्यात आलेली नाही आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी कन्फ्यूज आहे की आमचं लग्न झालेलं आहे तर आम्ही नवऱ्याचा देऊ आधार कार्ड की आम्ही जे आहे आमच्या वडिलांचं देऊ. तर लाडक्या बहिणींनो बघा, फॉर्म भरताना तुम्ही स्वतःला जे आहे तिथे विवाहित दाखवलेलं असेल म्हणजे तुमचं लग्न झालं आहे म्हणून. विवाहित जर दाखवलं असेल तर तिथे जे आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव टाकलं असेल तर तुमच्या आधार कार्डवर तुमचं नाव काही पण असू द्या, जर तुम्ही विवाहित दाखवलं फॉर्म भरताना आणि तिथे जे आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव टाकलं असेल, सोप्या भाषेमध्ये समजावं म्हणून तुम्हाला नवरा हे शब्द मी वापरत आहे किंवा तुमचं पती सुद्धा म्हणू शकतो. जर तुम्ही तुमच्या पतीचं नाव टाकलं असेल तर तुम्ही जे आहे तुमच्या पतीचा आधार नंबर द्या सेकंड ओटीपी साठी. होय लाडक्या बहिणींनो, पहिला जे आहे आधार कार्ड तर स्वतःचाच द्यावा लागेल आधार नंबर. लाभार्थी आधार क्रमांक इथे तुम्ही प्रविष्ट केला, त्याच्यानंतर कॅप्चा कोड जे आहे प्रविष्ट केला की लगेच तुम्हाला जे आहे ओटीपी येणार. आणि सेकंड ओटीपी साठी जे आहे फॉर्म भरताना जर तुम्ही विवाहित केलं असेल, तुमच्या पतीचं नाव टाकलं असेल तर त्याच पतीचा जे आधार नंबर द्या, कारण व्हेरिफिकेशन होताना तिथे ऑटोमॅटिक जे पतीचं नाव येते. आणि ज्या लाडक्या बहिणी अविवाहित आहे, अविवाहितने तर त्यांच्या वडिलांचंच नाव दिलं असेल
तर अविवाहितने त्यांच्या वडिलांचा आधार नंबर टाकून सेकंड OTP टाकून KYC पूर्ण करावी. लक्षात आलं. आता प्रश्न राहिला, ज्या लाडक्या बहिणींना वडील पण नाही आहे आणि सोबत पती पण नाही आहे, म्हणजे खूप साऱ्या लाडक्या बहिणी जे आहे त्यांचं लग्न व्हायचं आहे आणि त्यांचे जे वडील आहे ते हयात नसते, तर त्या लाडक्या बहिणींना नेमकं सेकंड OTP साठी कोणाचा आधार नंबर टाकावा हे अत्यंत महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात आधी मी देत आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये जे आहे, जे सेकंड OTP चा प्रॉब्लेम आहे ना, ज्या महिलांना वडील नाही किंवा ज्या महिलांना पती नाही, त्यांनी नेमकं कोणाचा जे आहे आधार नंबर टाकावा, कोणत्या महिला विधवा आहे, कोणत्या महिला जे आहे सोडचिठ्ठी झालेली असते नवऱ्याचं आणि आधार कार्ड जे आहे त्यांनी टाकलेलं असते हस्बंडचं म्हणजे त्यांच्या पतीचं, त्याच्यामुळे OTP यायला प्रॉब्लेम होणार आणि ते OTP नवऱ्याला जाणार. सोडचिठ्ठी झाल्यामुळे तो OTP सुद्धा सांगू शकणार नाही. हे एक महत्वाचा पॉइंट. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट, त्या पतीचे जे आहे हयात नाही राहू शकत किंवा निधन सुद्धा झालेलं असते, तर मग आधार कार्डचा जे नंबर असतो तो डिॲक्टिवेट झालेला असते. मग त्या लाडक्या बहिणीनं नेमकं कोणाचा आधार नंबर द्यावा सेकंड OTP साठी, म्हणजे दुसऱ्या OTP साठी, ही मोठी अपडेट मी आपल्या चॅनलवर देत आहे. तर बघा, महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जे आहे आत्ताच ट्विट करून सांगितलं आणि मी स्वतः जे आहे त्यांना जे आहे कॉल करून सुद्धा विचारलं. म्हणजेच कोणाला कॉल केला, जे त्यांनी नंबर दिला आहे 181, म्हणजेच हा नंबर जे आहे कस्टमर केअरचा आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. तर त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की सर, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे आहे यावर विचार चालू आहे आणि विचार करून जे आहे नेमकं त्यांच्या घरातलं जे प्रमुख व्यक्ती असेल, म्हणजे त्यांचा वाला भाऊ समजा किंवा त्यांची वाली आई समजा, तर अशा जे आहे महिलांसाठी सेकंड OTP आम्ही चालू करू, यावर जे आहे त्यांची तयारी सुरू आहे लाडक्या बहिणींनो. म्हणून 2 ते 3 दिवस जे आहे वाट बघा. KYC करायला घाई करू नका, कारण 2 ते 3 महिनेचा कालावधी देण्यात आलेला आहे. तुम्ही जर घाई गडबडीत KYC करसाल आणि तुम्ही जर KYC करताना काही चुकीचं जर तुम्ही केलं, तर तुम्हाला 1500 रुपये येणं बंद होणार 100%. कारण ही जे आहे त्याच्यासाठी KYC महाराष्ट्र सरकारने जे आहे सुरू केलेलं आहे. जास्तीत जास्त महिला ह्या योजनेमधून जे आहे अपात्र ठरणार आहे. म्हणून आपल्या चॅनलवर जे आहे सत्य आणि खरी माहिती मी नेहमीच देत असतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, कारण नेमकं त्यांना जे आहे, ज्यांना पती आणि हस्बंड नाही, त्यांना जे आहे कधीपासून जे आहे त्यांच्या भावाचं आणि आईचं आधार कार्ड जे आहे द्यावं लागेल, त्याबद्दल सुद्धा सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जे आहे पती किंवा हस्बंड म्हणजे तुमचे वडील हयात नाही आहे किंवा त्यांचा आधार कार्ड नंबर उपलब्ध नाही आहे, तर त्यांनी जे आहे त्यांचे वाले जे आहे रिलेटिव्ह म्हणजे त्यांच्या नातेवाईकाचा आधार नंबर टाकू शकते. परंतु त्याच्याबद्दल मोठी अपडेट सविस्तर जे आहे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये येणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ती अपडेट आली की सर्वात आधी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.